हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन मसाल्याची कच्च्या पपयाची भाजी, जिचे खूप गुणधर्म आहेत. तर कच्च्या पपयामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं, व्हिटॅमिन सी अँड व्हिटॅमिन ए असते. ती पचनासाठी खूप चांगली असते. तर आपण जवळजवळ 500 ग्रॅम पपया घेतलेला आहे. आता त्याच्या आधी साल काढून घेतली, त्याच्यातल्या नंतर आपण त्या बिया चमच्याने काढून घेणार आहोत. तर ह्या भाजीचे खूप खूप गुणधर्म आहेत. तर अशा प्रकारे जी मी ग्रीन मसाला वाटून भाजी करणार आहे, अशा प्रकारे जर बनवली तर ती खूप चांगली लागते, टेस्टी लागते. तुम्ही 5 मिनटात संपवाल अशी भाजी होते. तर ही भाजी तुम्ही आवर्जून यूज करा. आणि प्लीज माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज. तर आपण अशा प्रकारे मस्त भाजी कट करून घेऊया. तर आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे जेणेकरून भाजी चांगल्या प्रकारे शिजेल सगळी. तर असे आपण तुकडे तयार करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. तर आपण आता त्या भाजीच्या फोडणीची तयारी आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण गॅसवरती आधी एक कढई ठेवायची आहे. त्या कढईमध्ये आपण घेणार आहोत 1 चमचा तेल. म्हणजे 1 चमचा तेलात पण ही भाजी व्यवस्थित होते. तर म्हणून तुम्ही कमी तेल घातले तरीही चालेल. त्याच्यात आपण घालणार आहोत मोहरी म्हणजे राई या मस्टर्ड. तर आपण फोडणीमध्ये आपण राई घातलेली आहे आणि त्यानंतर घालणार आहोत जिरा. आणि अजून एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत आपण, तो म्हणजे हिंग. जो आपण रेडीवाली वनदेवी हिंग म्हणजे जो आपण वापरतो तो नेहमीसाठी. तर अशा प्रकारे आपण हिंगाची पावडर पण आपण फोडणीत घातलेली आहे. तर त्याच्याने डायजेशन आणि टेस्ट पण येते. तर अशा प्रकारे आपण कट केलेला पपया, कच्चा पपया म्हणजे जो आहे तो आपण कढईमध्ये घालून घेतला. आता तो आपण चांगल्या प्रकारे तेल आणि मोहरी आणि राई मस्त मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण नीट चाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवून त्याला आधी आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण ग्रीन मसाला वाटण्याची आपण तयार करून घेणार आहोत. तर चला आपण आता झाकण ठेवून आपण पपया शिजवून घेऊया. त्यानंतर आपण ग्रीन मसाल्याची तयारी करून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेणार आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे थोडे घातलेले आहेत. त्यानंतर 4-5 लसूणच्या कळ्या आणि 4-5 अद्रकचे तुकडे आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे. ते आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत ग्रीन मसाला. तर हा ग्रीन मसाला या भाजीसाठी मेन आहे, म्हणजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते. मग हा तुम्ही आवर्जून वापरा या भाजीत आणि भाजी खूप वेगळी टेस्ट लागते तिची. तर अशा प्रकारे आपला आता पपया शिजलेला आहे थोडा. तो आपण थोडा शिजून घेतलेला आहे आधी, नंतर म्हणून जास्त खूप शिजवायची गरज तुम्हाला पडणार नाही. तर अशा प्रकारे तेलामध्ये आपण मस्त पपया शिजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता काही इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, म्हणजे खूप कमी प्रमाणात इन्ग्रेडियंट लागतात या भाजीला. त्याच्यात मी हळद घातली आहे थोडीशी आणि थोडी चवीनुसार मीठ घातलेले आहे. त्यानंतर आपण ते आता मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये नीट. छान प्रकारे सगळीकडे मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात जो ग्रीन मसाला वाटला होता ना, आपण तो ॲड करणार आहोत, जेणेकरून त्या भाजीला छान स्वाद आणि मस्त टेस्ट येईल. तर असा मस्त आपला मसाला आपण घालून घेतलेला आहे त्याच्यात आणि तो नंतर आपण छान प्रकारे भाजीत मिक्स करून घ्यायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला थोडी अजून भाजी शिजवावी लागेल, म्हणजे तो मसाला पण थोडा शिजेल. अशा प्रकारे आपण थोडा मस्त मसाला मिक्स करून घेतलेला आहे भाजीतला. अरे वा, मस्त आपला मसाला मिक्स झाला आहे, मस्त ग्रीन ग्रीन कलर दिसतो आहे. तर आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत, थोडं शिजण्यापुरतं पाणी घालणार आहोत, खूप नाही घालायचं आहे आपल्याला, कारण आपण ही ड्रायच बनवणार आहोत.
तर अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण ती झाकण ठेवून परत एक वाफ आणून घेऊया भाजीला. अशा प्रकारे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे, स्वादिष्ट एकदम खूप झालेली आहे. तर ही नक्की तुम्ही ट्राय करा आणि बनवा आणि मला सांग कशी झाली होती. आणि माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज. आणि अशा प्रकारे ही भाजी तुम्ही खा, एन्जॉय करा. तर चला आपण आता भाजी सर्व करून घेऊया. तर बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे, बाय.